नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज 10व्या हप्त्याचं वाटप होणार का? मोठी खुश खबर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट देणार आहोत। हे करा तरच या तारखेला पैसे। महत्त्वाची अपडेट असणार आहे। आज आहे 5 एप्रिल आणि लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट आलेली आहे। मोठी खुश खबर पण आहे। महत्त्वाचे 5 गिफ्ट महिलांना भेटत आहेत। काही महिलांना हे भेटत आहेत, परंतु काही महिलांना अजूनही या गिफ्टचा म्हणजे पैसे पडत नाहीये, त्यांना क्रेडिट होत नाहीये। त्यांना या 5 गिफ्ट भेटण्यासाठी काय करायचं आहे, त्यांना हे 5 गिफ्ट नक्की कसे भेटणार, ती सविस्तर डिटेल माहिती आणि 10व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला केव्हा क्रेडिट केले जाणार, तुमच्या अकाउंटला हे पैसे 1500 रुपयांचं वाटप नक्की कधी होणार आहे, त्याविषयी सविस्तर व्हिडिओ असणार आहे। आपण आज जाणून घेणार आहोत नक्की 10वा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे। ऑल अपडेट मराठीने मोठी खुश खबर तुमच्यासाठी आणलेली आहे। ती काय असणार आहे आणि 10व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला नक्की कधी होणार आहे, महत्त्वाची अपडेट असणार आहे। 10व्या हप्त्याची ओढ प्रत्येक लाडक्या बहिणीला लागलेलीच आहे, कारण 8वा आणि 9वा हप्ता सोबत देण्यात आलेला होता। 8वा आणि 9वा जर तुम्हाला आलेला असेल तर मात्र काळजी करू नका, परंतु जरी तुम्ही 8वा आणि 9वा आला असेल तरी सुद्धा 10व्या हप्त्याला वगळल्या जाऊ शकतात का, तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत। कारण 52 लाख बहिणी या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये तुमचा नंबर लागला आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे 10व्या हप्त्याचं नक्की वाटप कोणत्या लाडक्या बहिणींना होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणी यापासून वंचित राहणार, जर यापासून वंचित राहिल्या तर त्यांना काय करावं लागणार आहे, ते आपण सांगितलेलं केल्यानंतर, ते काम केल्यानंतर तुम्हाला परत लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटू शकतो का, सविस्तर अपडेट आणि मोठ्या अपडेट तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आणि कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र, ही मोठी अपडेट आहे। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये 52 लाख महिला अपात्र करण्यात आल्या, त्यामध्ये कोणत्या निकषावर लाडकी बहीण योजनेतून या महिला बाद करण्यात आल्या आणि कोणते नियम होते ते तुम्ही डावलले, त्यामुळे तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात आलं। आणि जरी बाहेर निघला असाल तरी सुद्धा आपण सांगणार आहोत की अपात्र लाडक्या बहिणींना अप्लाय करायला काय ऑप्शन असणार आहे आणि त्या कधी करू शकतात, त्यांना अप्लाय केल्यानंतर परत लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटू शकतो का, हीच मोठी अपडेट आज लाडक्या बहिणींसाठी आपण देणार आहोत। 10व्या हप्त्याचं तर वाटप तुम्हाला सांगणारच आहोत, कोणत्या तारखेला आणि काय करावं लागणार आहे, तरच तुम्हाला 10वा हप्ता पडणार आहे, महत्त्वाची अपडेट असणार आहे। आणि 10वा हप्ता मोठी खुशखबर सुद्धा आलेली आहे, ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। काय असणार आहे ती खुशखबर, महिलांना काय आनंदाची बातमी आलेली आहे, त्या सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहेत। 10वा हप्ता लवकरच वाटप सुरू होत आहे आणि महिलांना हे पैसे पडण्यास कधीपासून सुरू होणार आणि कोणत्या तारखेला महिलांना पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आणि कोणत्या अपात्र, नवीन अपडेट आलेली आहे आणि नवीन माहिती शासनानं प्रसिद्ध केलेली आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार, यामध्ये अजूनही महिलांच्या मनात संभ्रम आहे की आम्हाला 8वा आणि 9वा आला नाही तर आम्हाला 10वा येणार का, आणि जर 8वा आणि 9वा आला असेल तर 10वा आम्हाला येणार का। जर तुम्ही 8वा आणि 9वा तुम्हाला हप्ता आला असेल तर मात्र तुम्हाला 10वा येईल का, तर त्यामध्ये जर तुम्ही अपात्र ठरला नसाल तर मात्र तुम्हाला 10वा हप्ता जमा होईल। परंतु जर 8वा आणि 9वा आला नसेल आणि तुम्ही जर अपात्र नसाल, तुम्ही पात्र असाल तर मात्र 10वा हप्ता प्लस 8वा आणि 9वा हप्ता हे तीनही हप्ते तुम्हाला पडणार आहेत। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आणि 2100 रुपयांचं वाटप महिलांसाठी, 2100 रुपयांची घोषणा जी शासनाने केलेली होती, त्या घोषणेचं काय झालं, तर ती घोषणा कधी होणार आहे आणि महत्त्वाची अपडेट ती आपल्याकडेच आलेली आहे। कारण जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ती होत आहे आणि त्यानिमित्ताने शासन मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे। 2100 रुपये लाडक्या बहिणींना तिथून पुढे पडू शकतात। लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपयांचा लाभ हा आतापर्यंत दिला जात आहे आणि 2100 रुपयांचा लाभ सुद्धा लवकरच लाडक्या बहिणींसाठी दिला जाणार असल्याची माहिती आलेली आहे। त्यामुळे जून महिन्याच्या नंतर तुम्हाला 2100 रुपयांचा लाभ हा भेटू शकतो आणि 2100 रुपये तिथून पुढे तुम्हाला वाटप होऊ शकतात। त्यामुळे 2100 रुपयांची घोषणा सुद्धा लवकरच होणार आहे आणि आनंदाची बातमी, महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण 2100 रुपये
तुमच्यासाठी लवकरच क्रेडिट केले जाण्याची शक्यता आहे. 1500 रुपयांचा 10व्या हप्त्याचं वाटप तर तुम्हाला होणार आहे, परंतु कोणते 5 गिफ्ट आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत. 5 गिफ्ट तर भेटणार, नवीन नियम काय असणार आहेत आणि कोणते कागदपत्र करावे लागणार आहेत, नवीन डॉक्युमेंट तुम्हाला काढावे लागणार आहेत, ते अपडेट आपण जाणूनच घेणारच आहोत. कारण हे 5 गिफ्ट तुम्हाला भेटतील, परंतु हे काम करावे लागणार आहेत, नवीन नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत आणि नवीन डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणते 5 गिफ्ट भेटणार, कोणते नवीन नियम आहेत आणि नवीन डॉक्युमेंट काय असणार आहेत, सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. मोठी अपडेट आहे 10व्या हप्त्याविषयी. कारण 60 लाख महिलांना पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे आणि ते कधीपासून, तर आजपासून या पैशाचं वाटप हे चालू होत आहे. कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होणार आणि कोणते जिल्हे दुसऱ्या टप्प्यात असणार आहेत, पहिल्या टप्प्यातील कोणते जिल्हे असणार, कोणत्या महिलांना पैसे पडणार आणि नवीन नियम काय आहेत, नवीन नियमांमध्ये काम केलं तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. 10व्या हप्त्याचं वाटप फक्त नवीन निकषामध्ये ज्या महिला बसतील त्यांनाच होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणार मोठी खुशखबर. काय असणार आहे ती मोठी खुशखबर? तर भेटणार आहे 5 गिफ्ट तुम्हाला भेटणार आहेत. 5 गिफ्टमध्ये कोणकोणती रक्कम असणार आहे, कोणत्या गिफ्टमध्ये किती रक्कम आहे, ही सुद्धा अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक गिफ्टमध्ये वेगळी रक्कम तुम्हाला भेटत आहे आणि ती भेटण्यासाठी काय करावं लागणार आहे, तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत. आज किती जिल्ह्यात वाटप होत आहे, महत्त्वाची अपडेट म्हणजे आज किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि अपात्र महिला पात्र होणार आहेत त्या कशा होणार. मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिलेला होता की एकही लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाहीये, एकही महिला यातून वगळली जाणार नाहीये. परंतु 52 लाख महिला वगळल्या गेल्या. या 52 लाख पैकी कोणत्या अटीवर कोणत्या महिला वगळल्या गेल्या, यातून जर तुम्ही उत्पन्नामुळे वगळला गेला असाल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेत परत पात्र होणार. आपण जाणून घेणार आहोत कोणते नवीन नियम आलेले होते आणि त्या नियमांमध्ये तुम्ही अपात्र ठरला आहात, त्या नियमांच्या बाहेर तुमचं डॉक्युमेंट आहेत, त्यामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलं. तीच अपडेट जाणून घेत आहोत. महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम होता 4 चाकी गाडीचा. महिलांच्या नावे जर 4 चाकी गाडी असेल तर त्यांना या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना इथून पुढे लाभ दिला जाणार नाहीये. दुसरा नियम होता इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स जरी महिला भरत असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेतून हा पात्र महिलेतून अपात्र करण्यात आलं. तुमची पात्रता बंद करण्यात आली. इथून पुढे तुम्हाला लाभ भेटणार नाहीये. 2.5 लाखाचं उत्पन्न, जर 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलं. परंतु 2.5 लाखाच्या उत्पन्नाला ऑप्शन आहे, त्यामुळे 2.5 लाखाच्या पुढील जर उत्पन्न असेल तर तुम्हाला वेगळा नियम आहे आणि नोकरी जरी तुम्ही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात आलं. आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल त्यासाठी सुद्धा नवीन नियम आहे, नवीन अट आहे. इतर योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला इतर योजनेचे जर 1000 रुपये जमा होत असतील आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र असाल तर इतर योजनेचे 1000 प्लस लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे 1500 रुपये तुम्हाला जमा होतील. परंतु हे काम करा तरच पैसे हे जमा होणार आहेत. आणि जर तुम्ही KYC बंधनकारक केलेली आहे, KYC केली नाही तर तुम्हाला कशाचाच लाभ भेटणार नाहीये. त्यामुळे KYC करणं जरुरी आहे आणि 2490 रुपयांचं जमा होणारे पैसे हे तुम्हाला गिफ्ट जे आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होणार. परंतु हे काम केलं तरच, तेच काम आपण पाहणार आहोत. ते तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला हे पैसे पडत असतात आणि ते काम जर तुम्ही केलं नाही तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तर पैसे येणारच नाहीत आणि 2490 रुपयांचं हे गिफ्टसुद्धा येणार नाही, साडी वाटपसुद्धा होणार नाही. सर्व तुम्हाला हे भेटण्यासाठी, 5 गिफ्ट भेटण्यासाठी तुम्हाला हे काम करावेच लागणार आहेत. 10व्या हप्त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे तर त्याची तारीख आणि सर्व डिटेल माहिती, कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेणारच आहोत. परंतु त्या अगोदर आपण पाहणार आहोत एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम. आपण वरती पाहिल्याप्रमाणे हे 4 नियम आपण पाहिलेलेच आहेत. कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत,
लाडकी बहीण योजनेतून नवीन जे 4 नियम आहेत त्या नियमांमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसलेल्या नाहीत त्यांना मात्र या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. अपात्र बहिणींना पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे तर ती सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेऊयात. 25,000 रुपयांचं अनुदान महिलांना फ्री भेटणार आहे. 25,000 रुपये मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे तर ती सुद्धा अपडेट आपण देणारच आहोत. लाडक्या बहिणींना लवकरच 5 गिफ्ट वाटप करणार आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की या ज्या योजना आहेत या योजनांचा लाभ सुरळीत महिलांना भेटत राहणार आहे. त्यामुळे 5 योजना आहेत. 5 योजनेचे तुम्हाला पैसे पडत असतात. त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत तर 5 गिफ्ट असणार आहेत आणि 10व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला लगेच केलं जात आहे. साडी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा लवकर होत आहे आणि साडी वाटप तुमच्यापर्यंत येणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये हे करा तरच पैसे, आतापर्यंत आपण ते सांगत होतो. हे केलं तरच तुम्हाला हे सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ असेल, इतर योजनांचा लाभ असेल किंवा गॅस एजन्सीमधून तुम्हाला जी अपडेट ते 3 गॅस मोफत भेटत असतात ते सुद्धा सबसिडी पडण्यासाठी तुम्हाला KYC बंधनकारक केलेली आहे. शिधापत्रिकेची KYC तुम्हाला करणं जरुरी आहे. प्रत्येक ज्या शिधापत्रिकेत जेवढे नाव आहेत त्या नावाची KYC करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला इथून पुढचा लाभ भेटणार आहे. लाडक्या बहिणींना जर लाभ घ्यायचा असेल तर शिधापत्रिकेची KYC जरुरी आहे. त्यांना ते करून घेणं गरजेचंच आहे. जर शिधापत्रिकेची KYC केली तरच मात्र तुम्हाला हा लाभ भेटणार आहे. महत्त्वाची अट आपण जाणून घेतलेली आहे. आणि 2490 रुपये जर पाहिजे आहेत, 3 गॅस टाकी तुम्हाला 1 वर्षात फ्रीमध्ये भेटत असतात. त्या 3 गॅस टाकी जर पाहिजे असतील तुम्हाला 2490 रुपये जमा करून घ्यायचे असतील अकाउंटला तर मात्र गॅस KYC सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण गॅस KYC नाही केली आणि टाकी बुक करून नाही घेतली तर 0 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होत असतात. परंतु जर टाकी बुक केली आणि गॅस KYC केलेली असेल तर 2490 रुपये ही रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होते. 1 वर्षात ही गिफ्ट तुमच्यासाठी पडत असतं. महिलांसाठी आनंदाची बातमी आणि कोणत्या महिलांना 10वा हप्ता वाटप होणार आहे, 1500 रुपये कोणत्या महिलांना जमा होणार आहेत. महिलांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे वाटप तर कोणत्या जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे वाटप 2 टप्पे होणार आहेत. 1500 रुपयांचे 2100 रुपये सुद्धा लवकरच तुमच्यासाठी होत आहेत. 10वा हप्ता वाटप होणार असल्याचे यांनी संकेत दिलेले आहेत. परंतु महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि गिफ्ट वाटप पण होणार असल्याची माहिती आदितीताई तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे तुमचा मार्ग मोकळा झाला आहे. 5 गिफ्ट आणि 10वा हप्ता हे 2 तुम्हाला 100% भेटणार आहेत. 5 गिफ्टमध्ये तुम्हाला 2490 रुपये, 830 रुपयांची साडी, आनंदाचा शिधा आणि 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 2100 रुपयांची घोषणा सर्व तुमच्यासाठी भेटणारच आहे. परंतु 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न जर तुम्ही काढून ठेवलं नाही तर लाडकी बहीण योजनेतून तुम्ही अपात्र झालेला असाल तर तुम्हाला परत पात्रता मिळवायची असेल तर 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचं काढून घ्या. आणि ती नवीन वेबसाईट जेव्हा लॉन्च होणार आहे तेव्हा तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असेल तर साडी वाटप तुम्हाला भेटणार आहे. हे गिफ्ट तुमच्यासाठी आहे. आणि 830 रुपयांची साडी ही तुम्हाला भेटणार आहे. 800 रुपये हे साडी ब्रँडेड क्वालिटीची पैठणी साडी तुम्हाला भेटणार आहे. शासन हे साडी वाटप करत आहे. त्यामुळे तुम्हाला जर साडी पाहिजे तर रेशन कार्डची KYC करा, 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न काढून ठेवा. हे 2 काम जर तुम्ही केले तर तुम्हाला सर्व गिफ्ट हे भेटणार आहेत. जून महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होत आहे. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्तीनिमित्त 2100 रुपयांची मोठी घोषणा शासन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 2100 रुपयांचा लाभ इथून पुढे भेटणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेलीच आहे. आणि नवीन वेबसाईटसुद्धा लॉन्च होत आहे. नवीन वेबसाईट जेव्हा चालू होईल तेव्हा नवीन अर्ज करता येणार आणि रिअप्लायसुद्धा येणार आहे. त्यामुळे रिअप्लायमध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आणि तुम्ही हयातीचा दाखला जोडून तुम्ही यामध्ये परत लाभ घेऊ शकता. 2.5 लाखाचं जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही परत अपलोड केलं तर पात्र ठरणार अपात्र लाडक्या बहिणी.
कारण 2.5 लाखाचे उत्पन्न हे प्रत्येक वर्षी 2.5 लाख राहत नाही, तर ते कमी जास्त होत असतं. त्यामुळे परत तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता पाहिजे असेल तर 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून घ्या. आणि किती जिल्ह्यात आज पैसे वाटप. सर्वात महत्त्वाची अपडेट. आता पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे होणार आहेत वाटप आणि कोणते जिल्हे असणार आहेत. 20 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. 20 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपण जाणूनच घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत पहिल्या टप्प्यात जाणून घेऊयात. कोणता जिल्हा आहे 1 नंबरला. जे जिल्हे मागील हप्त्याला 8व्या आणि 9व्या हप्त्याला उशीर झाला होता, ज्या जिल्ह्यामध्ये त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरुवातीला होत आहे. पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा, जळगाव, औरंगाबाद, इकडे जालना, वाशिम, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीड, सोलापूर, सातारा, पुणे, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहे. कारण पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील सर्व विभागातील महिलांना पैसे पडणार आहेत आणि 2490 रुपयांची सबसिडी तुमच्या अकाउंटला जमा तर होतच असेल. होत नसेल तर आपण मागेच सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं. पिंक रिक्षा योजना सुद्धा नवीन आलेली आहे. आदितीताईंनी सांगितलं आहे की पिंक रिक्षामध्ये तुम्हाला 10,000 रिक्षा शासकीय ठिकाणी चालवण्यासाठी दिल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये रिक्षा कोणाला भेटणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सर्वात प्रथम प्राधान्य आणि पिवळे रेशन कार्ड असेल तर सुद्धा तुम्हाला सर्वात अगोदर रिक्षा भेटणार. त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेतलेले आहेत. महत्त्वाची माहिती आज जाणून घेतलेली आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या मनातील शंका विचारायला विसरूच नका आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती ऑल अपडेट मराठी घेऊन येत असते आणि खात्रीशीर गॅरंटेड माहिती आपल्याकडे येत असते. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद सर्वांचे.